नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई आता 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे। सीबीएसईने नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून 2 वेळा परीक्षा एसएससी एक्झाम होणार आहे। या संदर्भातील मसुदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केला आहे। दरम्यान वर्षातून 2 वेळा बोर्ड परीक्षा घेण्याचे हे नवीन धोरण 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या नवीन धोरणानुसार 10वीच्या वर्षातून 2 वेळा परीक्षा घेतली जाईल। त्यातील पहिली बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च या दरम्यान होईल। तसेच दुसरी बोर्ड परीक्षा ही 5 ते 20 मे या कालावधीत घेण्यात येईल। मात्र आता नवीन धोरणानुसार म्हणजे 2026 पासून पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही। आता या नवीन धोरणाचा मसुदा सीबीएसईने तयार केला असून या नवीन मसुद्याला अंतिम मंजुरी देखील दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत तयार केलेल्या नवीन मसुद्यावर 9 मार्च पर्यंत अभिप्राय देखील घेतले जाणार आहेत। पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्यावर अभिप्राय दिल्यानंतर या नवीन धोरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल किंवा शिक्कामोर्तब केलं जाईल। आता यावर नेमका अभिप्राय काय येतील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।